नमस्ते, मी जयश्री आणि तुम्ही पाहताय सपकाळताई रेसिपीज। आज आपण वाळवण रेसिपीमध्ये खूपच छान कुरकुरीत आणि खमंग असे उपवासाचे खारोडे बनवणार आहोत। तुम्ही बाजरीचे खारोडे बनवले किंवा खाल्ले असतील, पण हे उपवासाचे खारोडे कधी बनवले आहेत का? खूपच छान आणि टेस्टी लागतात। एकदा बनवायचे आणि वर्षभर खायचे। वर्षभराचं काम फक्त 30 मिनिटांमध्ये आणि कोणीही मदतीला नसेल तरी आपण एकटे हे खारोडे करू शकतो। खायला खूपच छान लागतात। उपवासाला आपण हे तळून पटकन खाऊ शकतो किंवा चहासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकतात। तर फक्त 3 साहित्य वापरून हे असे उपवासाचे खारोडे मी बनवलेले आहेत। 2 दिवस कडकडीत वाळून घेतलेले आहेत उन्हामध्ये। करायला खूप सोपे, कुठलेही यंत्र मशीनची गरज नाही किंवा कोणी मदतीला नसेल तर एकटे सुद्धा आपण पटकन करू शकतो। तर चला, मी मस्त आता खारोडे तळून बघते, दाखवते तुम्हाला। तेल गरम केलेले आहे आणि हे वाळलेले 2 दिवस मी कडकडीत उन्हामध्ये वाळून घेतलेले आहेत खारोडे। किती छान झालेले आहेत पहा। गोल्डन ब्राऊनवर तळून घ्यायचे आणि थोडेसे तळलेले शेंगदाणे आणि हिरवी मिरची। खूप कुरकुरीत आणि टेस्टी होतात, खूप छान फुलतात। तर तुम्ही या उन्हाळ्यामध्ये असे मस्त उपवासाचे खारोडे करायला अजिबात विसरू नका। किती छान दिसत आहेत पहा, दिसायला पण छान दिसतात आणि खायला पण खूपच टेस्टी लागतात। तर चला, हे खारोडे बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहणार आहोत आपण आज। तर इथं 1 ते 1.25 किलो बटाटा मी कुकरला लावून घेतलेला आहे। 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। वरचं साल जे आहे ते काढून घेतलेले आहे। 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। 1 वाटी भगर घ्यायची, थोडीशी कमी आहे माझ्याकडं, पण साबुदाणा जेवढा आहे तेवढीच भगर घातली तरी चालेल। भगर घातल्यामुळं आपले खारोडे जे आहेत ते एकदम कुरकुरीत होतात। चवीनुसार मीठ घेतलेले आणि हिरवी मिरची घेतलेली आहे वाटून मिक्सरला। आता जो साबुदाणा आहे तो आपण गॅस पेटवून घेतलेला आहे। एका पॅनमध्ये थोडासा भाजून घ्यायचा आहे। जर तुम्हाला उपवासाला जिरे, कोथिंबीर वगैरे चालत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये ते सुद्धा घालू शकता। मी फक्त हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे। तर थोडासा मीडियम गॅस करून साबुदाणा थोडासा कलर बदलेपर्यंत, थोडा फुगेपर्यंत भाजून घ्यायचा। खूप टेस्टी लागतात, नक्की करून पहा तुम्ही। तुम्ही याच्या अगोदर कधी बनवले किंवा खाल्ले आहेत का, मला कमेंट करून नक्की सांगा। आणि सर्वांना एक विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, छानशी कमेंट करा, मी तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा। आणि सर्वात महत्त्वाचं, चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। तर आता साबुदाणा आपला छान फुललेला आहे। एका ताटामध्ये मी काढून घेते आणि लगेच आता याच पॅनमध्ये थोडीशी भगर गरम करून घेते। भगर भाजायला अजिबात वेळ लागत नाही। भगर घातल्यामुळे खारोडे एकदम कुरकुरीत होतात। झाली आपली लगेच भगर भाजून। आता गॅस बंद करून घेते आणि हे दोन्ही आता थोडंसं थंड होऊ द्यायचं। थंड झाल्यानंतर मिक्सरला फिरवून घ्यायचं। हे खारोडे तुम्ही उन्हात वाळवून वर्षभर साठवू शकता। हे खारोडे तुम्ही चहासोबत किंवा उपवासात खाऊ शकतात। उपवासात हे खारोडे पटकन तळून खाता येतात। खूपच कुरकुरीत आणि चविष्ट लागतात। तर हे खारोडे या उन्हाळ्यामध्ये करायला अजिबात विसरू नका तुम्ही। तर आता हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे मी साबुदाणा। जास्त बारीक पण वाटायचा नाही, थोडंसं हे करायचं, जाडसरच भरड काढायची। आपण सांडगे करताना जसं डाळी करतो त्याच पद्धतीनं, जास्त बारीक नाही वाटायचं, जाडसरच ठेवायचं। भगर आणि साबुदाणा मिक्सरला फिरवून घेतलेला आहे। फक्त 3 साहित्य वापरून असे मस्त कुरकुरीत असे खारोडे आपण बनवूया। आता जो उकडलेला बटाटा आहे तो असं या किसणीवर किसून घेते किंवा मॅश करून घेतला तरी चालेल। 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कुकरला। बटाटा छोटा मोठा जसा असेल तसा वापरला तरी चालेल। मी आता किसून घेते बारीक। घरच्या घरी सोप्या पद्धतीने तयार करा आणि वर्षभर साठवून ठेवा।
छान असं बटाटा आता किसून झालेला आहे. एकदा परत हाताने चांगलं मॅश करून घेते. खूप सोपे आहेत, अजिबात वेळ लागत नाही. कमी वेळ, कमी मेहनत आणि कमी साहित्यात तयार होणारे हे खारोडे तुम्ही नक्कीच करून पहा आणि कसे झाले ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर छान मस्त मळून घेतलेला आहे बटाटा. आता ह्याच्यामध्ये आपण जो वाटून घेतलेला आहे साबुदाणा आणि भगर मिक्सरला ते घालून घेतलेले. थोडंसं शेंगदाण्याचं कूट पण घातलेलं आहे मी. तुम्ही घालायचं असलं, आवडत असेल तर घाला किंवा नाही घातलं तरी चालेल. मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि हिरवी मिरची घातलेली आणि चवीनुसार मीठ घातलेले. तिखट तुमच्या आवडीनुसार घालू शकता तुम्ही. तुम्ही जर उपवासाला जिरे खात असाल तर नक्की घाला ह्याच्यामध्ये जिरे आणि कोथिंबीरसुद्धा घालतात कोणी कोणी. मी नाही घातलेली, मी फक्त हिरवी मिरची घातलेली. चिली फ्लेक्स घातले तरी पण चालतील. आणि छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आता हे तिन्ही साहित्य. मीठ मिरची तुम्ही आता टेस्ट करून नंतर अजून टाकू शकता वरतून. थोडंसं पीठ ठेवलेलं साबुदाणा भगरीचं ते पण घालून घेते ह्याच्यामध्ये. छान एकजीव करून घ्यायचं आहे, छान मळून घ्यायचं आहे, गोळा करून घ्यायचा. जर तुम्हाला अशी पारंपरिक वाळवण रेसिपी आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या स्टेजला थोडंसं मी टेस्ट करून बघते मीठ वगैरे मिरची बरोबर आहे का. आणि लगेच आता आपण खारोडे करायला घेऊ. थोडासा पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि असे खारोडे छोटे छोटे घालून घ्यायचे कपड्यावर, ताटामध्ये आणि 2 दिवस कडक उन्हात वाळवून घ्यायचे. झाले आपले मस्त कुरकुरीत आणि खमंग असे खारोडे तयार. आहे ना खरंच सोपी आहे आणि साधी आणि सोपी रेसिपी. नक्की करून पहा तुम्ही. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ती एखादी छानशी कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ताटामध्ये घालून दाखवते आणि नंतर मी टेरेसवर वरती कपड्यावर घालणार आहे. बाकीचे थोडेसे तुम्हाला ताटामध्ये घालून दाखवते. आणि 2 दिवस उन्हात, कडकडीत उन्हात 2 दिवस वाळवायचे. फॅनला वाळवले तरी चालतील पण 3 ते 4 दिवस वाळवा फॅनला. ज्यांच्याकडे उन्हाची सोय नाही त्यांनी फॅनच्या हवेला वाळवलं तरी चालतील. आहे की नाही एकदम सोपी आणि साधी रेसिपी. चला तर आता आपण टेरेसवर कपड्यावर मी घालून घेते. धन्यवाद.